कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं विशेष म्हणजे माझी पेठ पण तीच आहे, माहेरी पण मंगळवार पेठ, सासर पण तिथेच। पण माझं अरेंज मॅरेज झालं। एका पेठेत मध्ये कसं काय इतकं अरेंज केलं तुम्ही? ऍक्च्युली तो बाहेर होता, म्हणजे मी साताऱ्यातच होते आणि असं स्थळ आलं, म्हणजे माझ्या भावाचा तो मित्र आहे। मग तुम्हाला भावाचे मित्र माहिती नव्हते लहानपणी? नाही, आमचं असं बोलणं असं काही कधी बोलणं नाही, पण बघणं होतं की नाही? बघणं होतं। म्हणजे काय, हे आखोही आखो में अरेंज झालंय। तुमचं कसं अरेंज केलं मॅरेज? माझं अरेंज मॅरेज. अरे तुमचं? माझं लव्ह विथ अरेंज आहे। कसं कसं ते? माझे मिस्टर आत्याचाच मुलगा आहे माझा, अरे त्यामुळे मग काय सुट्टीला यायचं? सुट्टीमध्येच झाला। हो का? अच्छा, आपलं कसं काय? आमचं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. आम्ही सगळे एकाच पेठेत राहतो, एका पेठेत। आणि लॉकडाऊन मध्ये असं झालं की त्यावेळी ज्यावेळी शाळा बंद होत्या त्यावेळी आम्ही सगळे ऑनलाईन कनेक्टेड होतो, आणि लॉकडाऊन नंतर ज्यावेळी रेग्युलर स्कूल सुरू झाले त्यावेळी मग आमची ओळख जास्त वाढत गेली, जास्त मैत्रीचा प्रवास सुरू झाला। आणि म्हणजे असे बरेच मैत्रिणी आहेत की आम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहोत, त्या व्यवस्थित आहे, त्यांच्याशी पण बॉन्डिंग आमचं छान आहे। पण आमच्या 6 जणींव्यतिरिक्त जे 6 जणांचं बॉन्डिंग आहे ना, तसं नाही कुठे झालं। म्हणून तर इतकं असल्यामुळे तुमच्या 6 जणींचं सॉलिड बॉन्डिंग आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा 6 जणी जमता तेव्हा मंगळवार पेठेत इतर सगळ्यांबद्दल तुमच्याकडे खूप विषय असतील ना बोलायला? आमच्याकडेही विषय असतात आणि आम्ही 6 जणी एकत्र असतो, त्यामुळे बाकीच्यांना ते जास्ती खटकतं। त्यांच्याकडे पण खूप विषय असतात, त्यांच्याकडे आमच्या विषयी जास्ती हे विषय असतात। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 9 वर्ष झाले माझ्या लग्नाला। मिस्टर कसे आहेत? मिस्टर पण छान आहेत, प्रेमळ आहेत, थोडे रागीट आहेत, प्रेमळ आहेत। रागीट आहेत की प्रेमळ आहेत? दोन्ही पण। जास्त काय? जास्त म्हणजे प्रेमळ आहेत, कधी कधी असा राग येतो। खरं ते रागीटच सांगायचं होतं, पण लक्षात आलं की आपण झी मराठीवर आहोत, लगेच प्रेमळ झाले। तुमच्या बाबतीत? नाही, छान आहे, प्रेमळ आहेत। प्रेमळ आहेत। सासूबाई तुमची बाजू घेतात की मुलाची घेतात? खरं सांगा। नाही, त्या नाही, मग तुमचं तुम्ही दोघांनी बघून घ्या। आपल्या बाबतीत कसं काय? माझे सासू सासरे एकदम छान आहेत, प्रेमळ आहेत। कुठे असतात ते? ते भोरला असतात, म्हणून ते प्रेमळ आहेत। प्रेमळच आहेत, प्रेमळच आहेत। पण ते इथे का राहत नाही? तिकडे गावाला शेती वगैरे आहे, मग तिकडे शेती बघावी लागते। इकडे आले की 1 महिनाभर वगैरे राहतात, ज्यावेळेस शेतात काही काम नसेल त्यावेळेस मग इथे राहतात आणि मग गावी राहतात। त्यांना इथे म्हणजे बघा करमत नाही। प्रमाण कसं आहे, 12 महिन्यातला 1 महिना तुमच्याकडे, 11 महिने तिकडे, 4-1 महिने राहतात, पण कंटिन्युअसली नाही राहत, मध्ये मध्ये येतात। मध्ये येतात। कारण गावाला कसं घर आहे आणि धीरांचा जॉब असतो, मग ते नाईट असेल तर मग तिथे जावासोबत कोणतरी हवं असतं। बरोबर। जाऊ कशी आहे तुमची? जाऊ माझी बहीणच आहे। अरे वा, लांब असते म्हणून बहीण? नाही। अरे म्हणजे दूर राहणारी बहीण आहे? हा, घरात तिथे असते, पण माझ्या काकांची मुलगी आहे ती। अच्छा, बहीणच आहे। बरं, म्हणून बहीण आहे। लव्ह मॅरेज आहे, म्हणजे माझ्यासोबत आली ती करवली म्हणून, आणि धीरांसोबत तुमचं काय? माझ्या सासरे आहे, सगळं व्यवस्थित सपोर्टिव्ह आहेत दोघं पण, सासूबाई पण मिस्टर पण। आता 1 वर्षाचा माझा मुलगा आहे, त्याला घरी ठेवून आले। सकाळी मला कळलं तेव्हापासून सासूबाई पण सगळ्या कामात मदत करतायत जाण्यासाठी मला। हो मिस्टर, आमचा इम्पॅक्ट आहे तो। जा एकदाची, हो ना, मग कार्यक्रमात सहभागी हो असंच सांगितलं। पण तुमच्यामध्ये सासूबाई जास्त उत्साही आहेत की तुम्ही? सासूबाई जास्त उत्साही आहे, प्रत्येक गोष्टीत तू जा, तू पुढे हो, तुला सगळ्या गोष्टींचा अनुभव मिळू देत, असं असतं त्यांचं। मैत्रिणींच्यात जर कुठे जायचं असेल, कोणाचा बर्थडे असेल, काही सेलिब्रेशन असेल ना, तरी त्यांचं ना नसतं, मी बाळाला घेऊन थांबते, तू जाऊन ये, अगदी अर्धा पाऊण तास तरी येतो। एक वेळ बाळाची किरकिर चालेल त्यांना, काय हसतायत बघा मनापासून। हा, सगळ्या जणी करतच असाल तुम्ही ना किरकिर? नाही हो, नाही काय, सासूबाईंच्या हातात दिलं निघाले होम मिनिस्टर, असंही नाही, घरातलं पण सगळं करते, असं काही नाही। घरात सगळं मॅनेज करून मग इकडे मैत्रिणींना पण तितकाच वेळ देते। पण असंच केलं पाहिजे, त्यालाच आयुष्य म्हणतात। मग काय, रेग्युलरली मी 7:30-8 पर्यंत उठते, पण जेव्हा ड्युटी असते तेव्हा मी 4:45 वाजता उठते, स्वयंपाक बनवते सगळं, आणि 4:15 घरातून बाहेर पडते। अरे बाबा, सकाळी 6ची ड्युटी असेल ना? 6 वाजता चालू होतं, 5:30ला आम्हाला जावं लागतं, टच व्हायला लागतं तिथे।
कारण प्रोग्राम्स चेक करणे आणि सगळे प्रेमळ आहेत. मिस्टर सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे मी लग्नाच्या आधी खूपच अशी बाहेर जायचे नाही किंवा जास्त माहिती अशी बाहेरची नव्हती. इथं आल्यानंतर त्यांनी सपोर्ट दिला की नाही तू बाहेर पडत जा, बाहेरच्या गोष्टी तुला आल्या पाहिजेत वगैरे असं. त्यामुळे तेही प्रेमळ आहेत. रागीट मीच आहे. एवढं तुम्हाला 8 वाजेपर्यंत डोळे उघडू नका सांगा, तुमच्या वेळेप्रमाणे सगळे तुमच्या कलानं घेतात, तरी हा रागीटपणा का? काय माहित नाही, पण होते चिडचिड, पण तेही ते सगळे सांभाळून घेतात. पण असं काही होत नाही की आमच्यात खूप भांडणं होतात वगैरे. आम्ही सगळेच एकमेकांना समजून घेतो. हा प्लस पॉइंट आहे आमच्या. हा तुमचाच नाही, सगळ्यांच्याच घरात, आमच्याच घरात आहे. बरं, तुमच्याकडे कसं काय? माझ्या इकडे सर सासरी मी, माझ्या सासूबाई, मिस्टर आणि मुलगी माझी, आम्ही असतो. सासूबाई माझ्या एकदम स्ट्रॉंग आहेत. म्हणजे त्यांच्याकडे बघून काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत बऱ्याचशा. मग काय किती वर्ष लग्नाला? 10 वर्ष. काय नाही शिकला? बरंच शिकले आहे. ऍक्च्युली मला हॉटेल सुरू करायच्या आधी ना घरात कुकिंगचं जे काही होतं, म्हणजे ॲज अ मी शेफ म्हणून पण तिथं काम करते, ॲज अ मी प्रोप्रायटर म्हणून पण तो व्यवसाय बघते. पण रेग्युलर आज सर 5 वर्ष झालं मी असं म्हणजे रेग्युलर असं प्रॉपर मी शेफ म्हणून फ्रायपॅनवर. रेस्टॉरंट आहे की? रेस्टॉरंट. अच्छा. म्हणजे असं रेसिडेंट म्हणजे राहण्यासाठी नाही, रेस्टॉरंट आहे. त्याच्यामध्ये मला असं झालं की सासूबाईंनी जागा घेऊन ठेवली होती एक 15-1 वर्षापूर्वी. त्याचा उपयोग मला आत्ता झाला. त्यांनी अगदी त्यात खूप सपोर्ट केला. म्हणजे माझी आत्ता बऱ्यापैकी नाईट शिफ्टच होते कामाची. म्हणजे मी रोज रात्री 2 वाजता घरी येते. मला झोपायला रोज 2:30-3 तरी होतातच. बघितलं. आणि ह्यांचे सासरे उठतात, ह्यांचे डोळे मिटतात तेव्हा त्यांचे सासरे उठतात, आणि ह्यांचे तर काय. आणि त्या दरम्यान सर म्हणजे 4-1 वर्षात ना त्यांची खूप तशी मदत झाली आहे मला. म्हणजे सगळ्यात आणि त्यात नवऱ्याची खूप मदत. म्हणजे त्यांनी पण मला प्रत्येक, तो स्वतः एक व्यावसायिक आहे तरी पण त्यांनी मला माझा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून खूप त्यांनी मला सपोर्ट केला. आणि त्या व्यवसायात मला माझ्या सख्ख्या भावाची आणि वहिनीची खूप मदत झाली. म्हणजे माझ्याबरोबर माझी वहिनी आणि मी, आम्ही दोघीही रात्री 2पर्यंत तिथेच असतो. माझा भाऊ आणि माझे मिस्टर ते दोघंजण बाहेर सगळं मॅनेजमेंट बघतात. त्यामुळे ओव्हरऑल मला माहेर आणि सासर दोन्ही सपोर्टिव्ह. म्हणजे असं मला कधी त्या गोष्टीची अशी खंत नाही की मला हे नाहीये ते नाही. बरं, तुम्ही इतकं सगळं व्यवसायात करतात, या सगळ्या मैत्रिणी आहेत, या मैत्रिणींमध्ये कधी अबोला झालाय तुमच्यात इतक्या दिवसात? एकदा झाला. कोणात झालं? तुम्ही दोघी? तुम्ही तर पहिल्या रांगेत. त्यांच्यावर रागवलं होतं. तुम्ही सगळे? काय झालं होतं त्यांना विचारतो. काय झालं? आम्ही न सांगता फिरायला गेलेलो महाबळेश्वरला. दोघीच? नाही, मिस्टरांबरोबर गेलो होतो. त्यांना वाटलं आम्ही असं दोघीच गेल्या, आम्हाला सोडून गेल्या असं वाटलं. आम्हाला सांगितलं पण नाही आम्हाला असं वाटलं. स्ट्रॉबेरी आणायची ना 2. ती पण नाही आणली म्हणून जास्ती राग आला. आणि काय झालं, त्या गेल्या आणि स्टेटसला अपलोड केलं त्यांनी. त्याच्यामुळे आम्हाला नेलं नाही एकतर, आणि परत तिथेही अपलोड करून आम्हाला तुम्ही चिडवलं, मग जास्ती राग आला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.